या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. कार्यक्रमाला सुरुवात होते. मी पुरुष मंडळींना जरा विनंती करतो, या ठिकाणी समोर खुर्च्या शिल्लक आहेत, सर्वांनी या ठिकाणी बसून घ्या. मंडळाला सहकार्य करा, कोणीही उभं राहू नका. मिलिंद शिकवण या ठिकाणी आलेले, त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं. मिलिंद शिकवण. स्वप्नील मंडलिक यांनी देखील या ठिकाणी स्टेजवर आहे.
दांडेकर मॅडम विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं. या ठिकाणी शाहीर वैद्य शेलार बुवांनी आमच्या या विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ती वारी घेऊन आम्हाला जे सहकार्य केलेलं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करायचे होते. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? इकडून काय आवाज येत नाही? आवाज येतोय ना? क्या बात आहे. कार्यक्रमाला सुरुवात करायची का? हो. ढोलकीने साथ दिली या धरणी, म्हणून मी गाते आज या चरणी. चढवून आले साज आज या क्षणी, तुम्हा रसिकांच्या मिरज रारोखुनी. परताला सगळ्या सुगंध मनी, करीते मी मुजरा यारणी. ओ रसिका करीते मी मुजरा यारणी, करीते मी मुजरा यारणी. ओ रसिका करीते मी मुजरा यारणी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम 14 कलेचा अधिपती त्या श्री गणरायाला वंदन करून, त्याचप्रमाणे श्री विश्वकर्मा यांना सुद्धा वंदन करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि त्यांनी त्या शिवबाला जन्म दिला, ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री विश्वकर्मा समाज मंडळ यांना सर्वप्रथम माझा शाहिरी मानात समुद्र करते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे या आलेल्या हा कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या सर्व तमाम रसिक जनांना, महिला मंडळांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. तसेच माझे गुरुवर्य, माझे वडील सहशाहीर विवेकजी शेलार, कोरसला साथ करणार आहे माझी बहीण अस्मिता शेलार, मला संगीताला साथ देणार आहे, कीबोर्डला साथ करणार आहे ते स्वप्नील दादा जाधव, बँजोला साथ करणार आहेत ते म्हणजे प्रणित दादा मोहिते, ढोलकीला साथ करणार आहेत आशिष दादा पेडमकर, ऑक्टोपॅडला साथ करणार आहेत अजय दादा कानेकर. आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळोवेळी सुखरूप पोहोचवणारे आमचे संतोष दादा मोरे, आमच्या सोबत नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे ते म्हणजे निलेश दादा कदम, माझा भाऊ वीरेन शेलार यांना शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे माझी शाखा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी आणि आज इथे या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या सोबत आलेले आहेत माझा कार्यक्रम बघण्यासाठी, ते म्हणजे माझ्या आई वैष्णवी शेलार आणि आमचा आधार, आमच्या कुटुंबाचा आधार ते म्हणजे माझ्या आजोबा भार्गुराम नारायणजी लांबाडे यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. आणि तसेच त्याचप्रमाणे आज उत्कृष्ट असा साऊंड ज्यांनी लावलेला आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ते म्हणजे सुयोग दादा
होते. आणि आता राहिलं म्हणजे कोण? माझा प्रतिस्पर्धी तुरेवाली शाहीर सुप्रियाजी तरड, ह्या सुप्रसिद्ध शाहीर कॅसेट फेम, ते म्हणजे एकनाथजी माळी यांची शिष्या सुप्रियाजी तरड यांना सुद्धा माझा शाहिरी मानात समुद्र करते. मानात समुद्र, मानात समुद्र. त्याचप्रमाणे आज इथे आम्ही कार्यक्रमाला आलो आणि ज्यांनी उत्कृष्ट अशी आमची सोय केलेली ती म्हणजे काही असो, चहा असो, आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने ज्यांनी आमची सोय केली ते म्हणजे प्राजक्ताताई आंजर्लेकर आणि त्यांचा मुलगा प्रथमेश आंजर्लेकर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. आणि त्याचप्रमाणे तुरेवाली शाहीर यांनी आपलं प्रमाणपत्र प्रश्न परत घेऊन यायचं आहे. मी माझ्या स्तवनला सुरुवात करीत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. वात्सल्य माया अशीच आहे तुझी मूर्ती, म्हणून तर जगात गाज सर्व दूर आईची कीर्ती. त्या आदिशक्तीला आज मी वंदन करते. त्या आदिशक्तीचे अनेक रूपांनी अनेक नावांनी गाजलेले असते. तिला काय म्हणायचं आहे बघा. त्या आदिशक्तीला आज मी वंदन करते आणि रणांगणी आई तुझी मी थोरवी गाते. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले. भीमा तुझ्यामुळे जीवनी संगीत आले. स्तवन घेत आहे. प्रथम वंदना प्रथम वंदना कर जोडून रणाला आई तुझ्या गुणाला सुख शांती दे मनाला. आई तुझ्या गुणाला सुख शांती दे मनाला. हे
बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमोस गुरु गणपती कैलास रामचंद्र पांडुगंगाराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती हे क्या बात स्तवन झालेली आहे. गणाला सुरुवात करतेय. सुवास त्या दुर्वा फुलांचा दाही दिशा दरवळत होत. चैतन्याचा दीप साऱ्या घरी उजळत होत. सळसळणाऱ्या वाऱ्यामधुनी नाद घुमत होता आणि प्रत्येकाच्या मनात हे गणराया ध्यास तुझा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, दिलिये बेचैन वे. गणाला सुरुवात करत आहे, नीट लक्ष असू द्या. बघा त्या गणाला काय म्हणायचं आहे, या विश्वाचा तू आदिपती, वाट तुझी पाहू सांग मी किती. या विश्वाचा तू आदिपती, वाट तुझी पाहू सांग मी किती. ही पहिली तुला वंदना ना ना ना, गौरीच्या नंदना ओ श्री गणा, गौरीच्या नंदना. या विश्वाचा तू आदिपती, वाट तुझी पाहू सांग मी किती. ही पहिली तुला वंदना ना ना
पहिला तुला मान चरणी तुझ्या मी गाते गुणगान चरणी तुझ्या मी गाते गुणगान चरणी तुझ्या मी गाते गुणगान तीच मनोभावे भक्ती करून गोड तुझे नाव कंठी धरून गोड तुझे नाव कंठी धरून गोड तुझे नाव कंठी धरून तुझा पतिकर जोडून मी आता करणी तुझा मी घेऊनी माझा तू चूक करता तू चूक हरता तुम्ही जाऊन यावे रंगना गौरीचा नंदना श्रीगणा गौरीचा नंदना ओ श्रीगणा गौरीचा नंदना ओ श्रीगणा गौरीचा नंदना ओ श्रीगणा गौरीचा नंदना या जीवनाला देशी आधार तुझ्या शिवाय पूर्ण जग आहे सार तुझ्या शिवाय पूर्ण जग आहे सार तुझ्या शिवाय पूर्ण जग आहे सार कधी विटणार नाही तुझे उपकार साथ तुझी द्यावी आम्हा जीवनभर साथ तुझी द्यावी आम्हा जीवनभर साथ तुझी द्यावी आम्हा जीवनभर हे गणराया करते मी पाया जाऊ दे आम्हावरी सदैव तुझी छाया शाहीर वैदेही गाती शाहीर वैदेही गाती प्रेमान माझ्या मनातल्या भावना ना 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 गौरीचा नंदना श्रीगणा गौरीचा नंदना ओ श्रीगणा गौरीचा नंदना ओ श्रीगणा गौरीचा नंदना ओ श्रीगणा गौरीचा या विश्वाचा तू अधिपती वाट तुझी पाहून सांग मी किती ही पहिली तुला वंदना ना 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 गौरीचा नंदना श्रीगणा गौरीचा नंदना ओ श्रीगणा गौरीचा नंदना ओ श्रीगणा गौरीचा गौरीचा नंदना ओ श्रीगणा गौरीचा नंदना
आता स्तवन आणि गण झालेलं आहे, बरोबर? बघा तुमचा आवाज येऊ द्या जरा, बरोबर आहे की ना मंडळी? स्तवन आणि गण झालेलं आहे. आता सुरुवात कशाला करायची माहिती आहे ना सगळ्यांना? काय माहिती? आता सुरुवात करायची गवळणीला. हा, आता माझ्यासोबत आज शाहीर कोण आहे? तुरेवाली शाहीर कोण आहेत? सुप्रियाजी तरड. आणि या गवळणी त्यांना कशी करते बघा सरळ. हा, तर तुम्ही कुठे असाल? आता ह्या रणांगणात मी राधा, शक्तिवाली शाहीर मी राधा, तुरेवाली शाहीर श्रीकृष्ण कान्हा, बरोबर? आता जरी त्या तुरेवाली शाहीर बाई असतील तरी त्यांना इथं बाजू कोणाची मांडायची आहे? पुरुषाची. हा, जरा तुमचा सुद्धा माझ्यासोबत आवाज येऊ द्या बरं का. जेवढा तुमचा आवाज येईल तेवढी गवळण चांगली होईल. हा, जरा त्या मोठ्याने एकदा आवाज तुमचा येऊ द्या फक्त. गवळण झाली कशी पाहिजे? हा, जरा तुमचा पण आवाज येऊ द्या तिकडून. तर बघा आता स्तवन गण झालेला आहे. बाई नाही, त्या इथं मांडणार आहेत कोणाची बाजू? पुरुषाची. बुवा, ओ तुरेवाले बुवा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथनं बाहेर या आणि माझ्या गवळणीकडे तुमचं नीट लक्ष असू द्या. गवळण अगदी शास्त्रात आहे. आता इकडे मी बघते महिला मंडळ सुद्धा खूप जास्त आहे. तुमचा मान राखूनच मी वारी करणार आहे, कारण मी सुद्धा एक स्त्री आहे, बरोबर? तर बघा काय म्हणायचं आहे. इथून तिथून येई हा कान्हा माखन चोरायला. तो श्रीकृष्ण माखन चोरायचा, बरोबर? इथून तिथून येई हा कान्हा माखन चोरायला, म्हणून यशोदेच्या पडता कानी लागली त्याला दाटायला. एके दिवशी दिली चोरी पकडून म्हणून लागली झोडायला. त्या राधेसोबत गवळणी सुद्धा त्याची चोरी पकडून दिली आणि म्हणून ती यशोदा माई त्याला उखळाला बांधते. माहितीये का सगळ्यांना? म्हणून काय म्हणायचंय? एके दिवशी दिली चोरी पकडून म्हणून लागली झोडायला. तेव्हा रोज यायचा हा कान्हा या राधेची हंडी चाटायला. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? नव्हती मनात कसलीच इच्छा, तिला पूजली मनोभावानी. गवळणीला सुरुवात करते आहे. बुवा तुमचा नीट लक्ष असू द्या बरं का. खातो दही दूध चोरून चोरून, खातो दही दूध चोरून चोरून, तेव्हा कान्हाला ठेवली बांधून, तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. जोर कराया लागला मधून, अहो जोर कराया लागला मधून. पुढे बोलू ना? हो, बोला. महिला मंडळ बोलू ना? पटवून देणार आहे. हा, जोर कराया लागला मधून, दोन हालायला लागले तर बाजून. जोर कराया लागला मधून, दोन हालायला लागले तर बाजून. आता बघा, बाईंना वाटेल त्यांना बोलते, तर तुम्हाला काही बोलायचं नाहीये. तर शास्त्र काय आहे? खातो दही दूध चोरून चोरून, तेव्हा कान्हाला ठेवली बांधून. आता तो श्रीकृष्ण दही दूध चोरून खायचा आणि एके दिवशी आता ते यशोदा माईच्या कानावरती सारखं पडायचं की तुमचा पोरगा, तुमचा श्रीकृष्ण, तुमचा कन्हैया रोज दही दूध चोरून खातो. हा, आणि एके दिवशी ती चोरी पकडून त्या गवळणीने त्या राधेने दिली आणि त्या यशोदा माईने त्या श्रीकृष्णाला उखळाला बांधली आणि मग त्याला त्या उखळीतून काही सुटता येईना. तो धागा, तो दोरा जो होता त्याच्यातून त्याला काय सुटका करता येत
नव्हती आणि म्हणून तो उखळ घेऊन त्याला सुटायचं होतं त्या उखळीतून, म्हणून तो उखळ घेऊन त्या एका असं जात जात गेला आणि त्या वनात गेला. एका वनात गेला आणि तिथे 2 वृक्ष होते, 2 झाड होते आणि त्या 2 झाडांमधून तो श्रीकृष्ण जातो आणि ती 2 झाडं म्हणजे नलकुबेर आणि मणिग्रीव यांना जो श्राप होता ते त्या श्रापातून मुक्त होतात. आणि म्हणून काय म्हणाले, जोर कराया लागला मधून. आता मधून म्हणजे कुठून, तो जो उखळाला बांधलेला आहे श्रीकृष्ण तो त्या 2 झाडांच्या मधून जातो आणि ते 2 झाडे वेगळे होतात आणि ते नलकुबेर आणि मणिग्रीव त्या श्रापातून मुक्त होतात. म्हणून काय म्हणाले, जोर कराया लागला मधून 2 हलायला लागले तर बाजून. त्या जेव्हा मधनं जोर केला आणि तेव्हा ते 2 जी झाडं होती ती अशी हलायला लागली आणि ती तुटून पडली आणि ते 2 जे आहेत कुबेराचे 2 पुत्र ते मुक्त झाले. बुवा एवढाच विषय आहे, बाकी तुम्हाला काही बोलायचं नाहीये. पटवून दिलेलं आहे. गवळण घ्यायची ना, जरा अजून मोठ्याने गवळण घ्यायची ना, घ्या. दही दूध चोरून चोरून तेव्हा कानाला ठेवली बांधून. खातो दही दूध चोरून चोरून तेव्हा कानाला ठेवली बांधून. जोर कराया लागला मधून, जोर कराया लागला मधून 2 हालायला लागले तर बाजून. जोर कराया लागला मधून 2 हालायला लागले तर बाजून. जोर कराया लागला मधून 2 हालायला लागले तर बाजून. जोर कराया लागला मधून 2 हालायला लागले तर बाजून. तुझी माझी जमदोरी माझी सुप्रिया बाई ग. झटझट काना हा भारी लपून छपून तो जातो घरी. दया दुधाची चोरी करी कानाला बांधून ठेवली दोरी. रात्र दिनही समजावून गेली मनात वैतागून. रात्र दिनही समजावून गेली मनात वैतागून. जोर कराया लागला मधून, जोर
झाले शापातून मुक्त झाले शापातून आता यशोदाने ते पाहून देवा उखलाला नेली खेचून आता यशोदाने ते पाहून देवा उखलाला नेली खेचून दूर कराया लागला मधून दूर कराया लागला मधून सोन हलायला लागले बाजून दूर कराया लागला मधून सोन हलायला लागले बाजून दूर कराया लागला मधून दोन हालाया लागले बाजून दूर कराया लागला मधून दोन हालाया लागले बाजून वासुदाई दूध चोरून चोरून देव कानाला ठेवली बांधून वासुदाई दूध चोरून चोरून देव कानाला ठेवली बांधून दूर कराया लागला मधून दोन हालाया लागले बाजून दूर कराया लागला मधून दोन हालाया लागले बाजून दूर कराया लागला मधून दोन हालाया लागले बाजून दूर कराया जोर कराया लागला मधून दोन हालायला लागलेत बाजून बघा गवळण अगदी शास्त्रात आहे शास्त्र पटवून सुद्धा दिलेलं आहे जर जर तुम्ही जर अर्थाचा अनर्थ केलात बुवा अर्थाचा अनर्थ केलात तर दुसरी बारी वैदेही शेलारच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं बरोबर संचित मुरुडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की धुरला उडवा धुरला हा उडणारच आहे हा बघा उडतोय पण हा तर बघा गवळण झालेली आहे गवळण झालेली आहे पदाला सुरुवात करते आता बाईंना प्रश्न दिलेला आहे पण त्यांना रसिकांना प्रश्न समजण्यासाठी प्रश्न सांगते बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती आणि जर तुम्हाला याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगा तर तसं चालणार नाही जनार्दन कालेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ आभारी आहे दादा जी शांत बघा चाल आहे जावई तुमच्या मनासारखा पसंत केलाय कॉलेजला पदाला सुरुवात करत आहे आला भिकारी त्या काळांतरी काहीतरी भेट हा करायचा आला भिकारी त्या काळांतरी काहीतरी भेट हा करायचा आणि म्हणून काय म्हणायचं आहे दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का
दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. आता मारीच्या नाही तर बुवांना वाटेल की त्यांना बोलते, पण त्यांना बोलायचं नाहीये. काय म्हणाले? दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. आता तूच मारीच्या म्हणजे मारीचा हा राक्षस होता आणि त्याने रावणाला सीतेला पळवून नेण्यासाठी मदत केली होती. आणि म्हणून काय म्हणाले? दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. ते रामाची पत्नी सीतामाई तिला पळवून नेली आणि म्हणून दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. बुवांना काही बोलायचं नाहीये. पळवण्यासाठी का. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. गेला रूप हा धारण करून नेली सीतेला त्यांनी पळवून. लावली जटायूला त्याने रुळवून माझा सीता गेली अशी घाबरून. पंचवटीमध्ये जाऊन सीतेला मोह कसा बघा पाडायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. असा हट्ट सीतेने धरला पाहून तिला मोह पडला. मृग पाहून तिला मोह पडला. मृग पाहून तिला मोह पडला. सीतेच्या रक्षणासाठी पंचकुटीचा लक्ष्मणाला. वर्णकुटीचा लक्ष्मणाला. वर्णकुटीचा लक्ष्मणाला. सांबायला सांगून घेऊन बाण. सांबायला सांगून घेऊन बाण पाठलाग केला हरणीचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. 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 आला भिकारी त्या काळंतरी. आला भिकारी त्या काळंतरी काहीतरी बेटा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको
त्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. बघा आताच या काही दिवसांमध्ये विमान कोसळून आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. तर त्यांना श्रद्धांजली वाहते त्याकडे नीट लक्ष असू द्या. बघा ते नेहमी वेळोवेळी सगळ्यांना साथ करणारे अशा आपल्या अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहते नीट लक्ष असू द्या. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा हरपला आधार, हरपला आधार, सोडून गेले दादाजी पवार, सोडून गेले दादाजी पवार. गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा हरपला आधार, हरपला आधार, सोडून गेले दादाजी पवार, सोडून गेले दादाजी पवार, सोडून गेले
उच्च विचारसरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते राजकारणी बातमी पडत कानावरती बातमी पडत कानावरती अंकिरालं शहर अंकिरालं शहर सोडून गेले दादाजी पवार सोडून गेले दादाजी पवार सोडून गेले दादाजी पवार सोडून गेले दादाजी पवार गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा हरपला आधार हरपला आधार सोडून गेले दादाजी पवार सोडून गेले दादाजी पवार सोडून गेले दादाजी पवार सोडून गेले दादाजी पवार तर अशा प्रकारे मी माझी पहिली बारी ते संपवते आणि बुवांना सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते आणि तसेच मी माझी पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही जर बाई माझ्या वाकड्यात गेल्या जर बुवा माझ्या वाकड्यात गेले तर दुसरी बारी या शक्तिवाली वैदेही शेलारच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं सुप्रियाजी तरळ दुसऱ्या बारीत अशी करेन ना सरळ हा मग नंतर परत बोलणार ना तुम्ही बोलाल या बाईंचा नाद करायला नको हा तर मी माझी पहिली बारी संपवते आणि बुवांना सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते